आणि अजित पवार यांच्या निधनानंतर अमोल मिटकरी यांच्या भावनांचा अनेकदा उद्रेक होतोय। ते खूपच शोकाकुल होतात असं चित्र महाराष्ट्र वेळोवेळी अनुभवतोय। उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि याच व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं आमदार अमोल मिटकरींना तीव्रतेनं दादांची आठवण झाली आहे। त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत अजित पवारांना एक पत्र लिहिलं आहे, ज्या पत्रामध्ये ते दादांना भावनिक साथ घालतात। त्या पत्रात अमोल मिटकरी काय म्हणतात आपण पाहूया। दादा, आज व्हॅलेंटाईन डे, आपल्या प्रिय व्यक्तीप्रती प्रेमळ भावना व्यक्त करण्याचा जागतिक प्रेम दिवस। तुम्ही असताना प्रेम व्यक्त करण्याची मी हिम्मत करू शकलो नाही, मात्र तुम्ही नसताना आज या पत्ररूपी शब्द प्रपंचातून ती व्यक्त करावी वाटते। तुम्ही दिवंगत झालात या शब्दावर माझा तरी विश्वास नाही। हा माझा वेडेपणा असेल, पण माझं मन हे मानायला तयार होणार नाही। तुम्हीच मला 2019ला ऐकलं, पक्षात घेतलं, जबाबदारी दिली, हवाई प्रवासात फिरविलं, आमदार केलं, घर उभारून दिलं, इज्जत दिली, राजकीय प्रतिष्ठा दिली। इतकंच नाही तर विदेशातही पाठवलं, वडिलांचं दुःख विसरून कामाला लावलं, शिस्त लावली, कामात रमण्याचा पाठ दिला, सगळं 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 दिलं। अमोल मिटकरी हा अनेकांना अप्रिय वाटणारा छोट्या समूहातील व्यक्ती, फक्त तो तुम्हालाच प्रिय वाटला। वडिलांना आवडलो यापूर्वी, मात्र त्यानंतर कदाचित तुम्हालाच। व्हॅलेंटाईन डेला तुम्हाला जनतेने दिलेला आवाज लव्ह यू दादा, दादा लव्ह यू होता। खरंच दादा, आज तुम्हाला खूप मिस करतोय। तर दादांची तीव्रतेनं आठवण येते असं अमोल मिटकरी या पत्रात न म्हणता आहेत आणि भावनिक